वटपौर्णिमेच्या दिवशी लावलेला हा एक छोटासा दिवा तुमच्या घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नक्कीच आणू शकतो. वटपौर्णिमेची रात्र ही खूप महत्त्वाची मानली गेली आहे. या दिवशी धन, सुख आणि वैवाहिक जीवनासाठी घरच्या घरी करायचे अगदी साधे आणि सोपे आध्यात्मिक उपाय या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हॅलो, नमस्कार. मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांत सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्याच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना. वटपौर्णिमा हा श्रद्धा, निष्ठा आणि अखंड सौभाग्याचा उत्सव आहे. माता सावित्रीने आपल्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने यमराजांकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले अशी पौराणिक कथा तुम्हाला माहीतच असेल. म्हणूनच या दिवशी केलेली पूजा, जप, दान आणि प्रार्थना विशेष फलदायी मानली जाते. यंदा अधिक महिना असलेल्या वर्षातील वटपौर्णिमा असल्यामुळे या दिवसाचं आध्यात्मिक महत्त्व अधिकच वाढलंय. या दिवशी मनापासून केलेली छोटे छोटे उपायही जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. मग धनवृद्धीसाठी आपण वटपौर्णिमेला कोणता उपाय करू शकतो? तर धनवृद्धीसाठी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीसाठी एक दिवा आवर्जून लावायचा आहे. तो कधी आणि कसा लावावा? तर सायंकाळी देवघरात भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे. पौर्णिमा ही देवी लक्ष्मीशी संबंधित मानली गेली आहे. या दिव्यामध्ये एक चिमूटभर हळद टाकावी. हळद ही लक्ष्मीचं प्रतीक मानली गेली आहे. नंतरलाच हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर 11 वेळा किंवा 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आवर्जून तुम्हाला जप करायचा आहे. या उपायामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन धनवृद्धीचे मार्ग नक्कीच खुले होतील. दुसरा महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे वैवाहिक सुखासाठी. वैवाहिक सुखासाठी आपण सावित्रीची प्रार्थना करावी. वटपौर्णिमेचं हे व्रत सुहासिनी महिला करतात. वटवृक्षाला सुहासिनी महिलांनी दोरा गुंडाळताना प्रत्येक फेरीच्या वेळी माता सावित्रीचं स्मरण करावे आणि म्हणावं, माझ्या कुटुंबात प्रेम, विश्वास, आरोग्य आणि सौभाग्य कायम राहू दे, अशी मनोकामना करायची आहे. आणि प्रार्थना केल्यानंतर नमस्कार नक्कीच करायचा आहे. या दिवशी पती पत्नीने एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही अत्यंत शुभ मानलं जातं. तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे आपण करू शकता घरच्या घरी अगदीच साध्या सोप्या पद्धतीने वटपौर्णिमा. सर्वांनाच वटवृक्षाजवळ जाणे शक्य होत नाही. अशा वेळी छोटे वडाचे झाड किंवा वटवृक्षाचे चित्र समोर ठेवून पूजा नक्कीच तुम्ही करू शकता. विशेष म्हणजे वटपौर्णिमेची पूजा तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन सुद्धा नक्कीच करू शकता. मात्र हा एक साधा आणि सोपा उपाय आहे जो तुम्हाला आवर्जून करायचाच आहे. ते म्हणजे हळद कुंकू वाहून, अक्षता फुलं वाहून सावित्री सत्यवानाची कथा वाचावी किंवा ऐकायची आहे. कारण श्रद्धा आणि भावनेनं पूजेचं खरं सामर्थ्य मिळतं. त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा असते, म्हणून या दिवशी चंद्रपूजनाला विशेष महत्त्व आहे. पौर्णिमेचा चंद्र हा मनशांती आणि भावनांचा कारक मानला जातो. रात्री चंद्राला दूध मिसळलेल्या पाण्याचं अर्घ्य तुम्हाला नक्कीच द्यायचं आहे. त्यानंतरला काही क्षण चंद्राकडे पाहत ध्यान करावं. ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी अखंड तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचा वास घरात कायम स्वरूपी राहतो. वटपौर्णिमेच्या रात्री आपण देवघरात तुपाचा दिवा रात्रभर तेवत ठेवावा. दिव्याची ज्योत अज्ञानाचा अंधार दूर करतो, ज्ञान, आशा आणि सकारात्मकता घरात आणते. शक्य असल्यास या अखंड तुपाच्या दिव्यासमोर विष्णू सहस्त्रनाम, राम रक्षा स्तोत्र किंवा श्रीराम जय राम जय जय राम या नामाचा जप आवर्जून करायचा आहे. आपण अखंड तुपाचा दिवा लावून भगवान श्री हरी विष्णूंची प्रार्थना केल्याने माता लक्ष्मी ही आपोआप आपल्यावर प्रसन्न होत असते. त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून अन्नदान आणि पक्ष्यांना अन्न घालणं महत्त्वाचं मानलं जातं. धर्मग्रंथामध्ये दानाला विशेष महत्त्व आहे. कोणतीही पूजापाठ करताना अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. या दिवशी आपण गाईला चारा घालू शकतो, पक्ष्यांना धान्य घालू शकतो, गरजू व्यक्तींना अन्नदान करू शकतो. दानामुळे मनातील अहंकार कमी होतो आणि पुण्यवृद्धी होते, हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर वटपौर्णिमा ही सावित्री आणि सत्यवान यांच्याशी संबंधित आहे. या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवले होते, म्हणून आपण यम दीपदान सुद्धा या दिवशी करू शकतो. यम दीपदान म्हणजे नक्की काय करायचं? तर पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी दक्षिण दिशेला किंवा घराबाहेर
तिळाच्या तेलाचा एक छोटासा दिवा आवर्जून लावायचा आहे. हा दिवा यमराजांना समर्पित मानला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार या दीपामुळे अकाल संकट दूर राहतात, कुटुंबाला आरोग्य लाभ आणि आयुष्य नक्कीच मंगलमय होतं. मात्र यासाठी आपण यमराजांना प्रार्थना करायची आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी नक्की काय करावं आणि काय टाळावं? वटवृक्षाचे पूजन करावं, सावित्री सत्यवानाची कथा ऐकावी, भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करावं, चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे, अन्नदान करायचं आहे, यमदीपदान करावं, घरात शांतता आणि सात्विक वातावरण नक्कीच ठेवायचं आहे. एवढं सगळं तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून लक्षात ठेवून करायचं आहे. मात्र या दिवशी वादविवाद टाळायचे आहेत, राग टाळायचा आहे, कटू बोलणं टाळायचं आहे, कोणाचाही द्वेष करू नका, कोणाचाही अपमान करू नका, दारात आलेल्या व्यक्तीला रिकामे हात पाठवू नका, नकारात्मक विचार टाळा. तर वटपौर्णिमेचे हे व्रत आपण श्रद्धा, प्रेम, त्याग आणि सकारात्मक ऊर्जेने करावं. या दिवशी केलेले पूजन आणि प्रार्थना हे मनाला शांती मिळवून देते आणि घरात आनंदाचं वातावरण नक्कीच निर्माण करतं. श्रद्धा आणि विश्वासाने केलेले हे छोटे छोटे उपाय घरात धन, समृद्धी, कौटुंबिक ऐक्य आणि वैवाहिक जीवनातील गोडवा वाढण्यास नक्कीच मदत होतं. मग वटपौर्णिमेच्या दिवशी आपणही हे उपाय करून पहा आणि अनुभव नक्की शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.